आदि शक्ती मुक्ताबाई की जय. पार्वती पती रूपेण शिवम प्राप्तुम तपस्याम आचरति स्म तपसा किं न सिद्धती. पार्वती माता तप करत असतात की महादेवाला मिळवण्यासाठी. महादेवाला मिळवण्यासाठी पार्वती माता तप करतात आणि तपानं काय नाही मिळत. पार्वती माता अनंत जन्मापासून त्यांचं तप करत असतात की बुवा महादेव आपल्याला पतिरूपाने मिळावे म्हणून. मग पार्वती माता तप करतात, खूप तप करतात. मग त्यांच्या ते तपामुळे ब्रह्मदेव प्रसन्न होतात त्यांच्यावर. ब्रह्मदेव प्रकट होतात त्यांच्यासमोर आणि म्हणतात, वरम ब्रूही, तुला जे मागायचे ते माग. लगे पार्वती माता म्हणतात की मला महादेव यांची साथ हवी. ते म्हणतात तुझी इच्छा लवकरच पूर्ण होणार, त्यासाठी तू अजून तप कर. त्या पुन्हा पार्वती माता पुन्हा तप करतात. लगे पार्वती माता ज्या ठिकाणी तप करत असतात त्या ठिकाणी एक छोटंसं तलाव असते. मग त्या तलावाकडून त्यांना आवाज येत असते, मुंछमाम मुंछमाम, म्हणजे मला सोड मला सोड. पार्वती माता जाऊन पाहतात, लहान लेकरचा आवाज असते, त्यांच्या जीवाला कसं तरी वाटते. पार्वती माता जातात जवळ, तर एका मगरनं लहान लेकराला असं धरेल होतं तोंडामध्ये. अर्ध खाणारच होती, तितक्यात पार्वती माता गेली तिथं. पार्वती माता येते पार्वती माता म्हणतात सोड त्याला. ते काय ऐकतच नाही. ते म्हणते मला देवाने जन्म यासाठीच दिलेला आहे, मी हेच करून माझी भूक भागू शकतो. मी तुमच्यासारखं काही जेवण नाही करू शकत, मला हेच जेवण आहे माझं. पार्वती माता तरी म्हणतात सोड सोड. तो काय ऐकतच नाही. मग शेवटी तो मगर म्हणत असतो की माझी एक अट आहे. पार्वती माता म्हणतात सांग तुझी काय अट आहे. लगेच तो सांगत असते की तुमचं आजपर्यंत जेवढं तप आहे ते सगळं मला अर्पण करा. पार्वती माता जवळच्या पाण्यानं हातामध्ये पाणी घेतात व सगळं आजपर्यंत जितकं तप झालं असेल ते सगळं या मगरला अर्पण करतात. ते तप सगळं अर्पण केल्यावरती मगर एकदम दिव्य अशा प्रकारचा सुंदर असा पुरुष तयार होतो. लगेच त्याला समजते की या बाईचं इतकं मोठं तप आहे या पार्वती मातेचं, ते एका सामान्य माणसाला मिळवण्यासाठी. लगेच तो म्हणते बुवा, त्यात तो असा विचार करत असते की हे तप वापिस द्यायचं ना आपण तसंच, मग म्हणून तसंच काही कोणाचा शिकार नाही करायचा, तसंच राहायचं. पण पार्वती माता म्हणतात बुवा मी एकदा दान दिलेलं घेऊ नाही शकत. तसं घेऊ शकतो पण शास्त्रामध्ये असं सांगेल घेऊ शकतो पण घेऊ नाही बा जसं तप वापिस. लगेच तो तो चांगला मनुष्य बनेल असते, तो लगेच वेळ फुटायला जात असतो. जो लहान मुलगा असते पार्वती माता त्याला जवळ घेतात. जरा वेळानं तोही त्याच्या घरी जात असतो. पुन्हा पार्वती माता तपश्चर्या करायला लागतात. खूप तपश्चर्या केल्यानंतर महादेव त्यांच्यासमोर प्रकट होतात आणि म्हणतात तू इतकं तप एका सामान्य मुलाचा जीव वाचवण्यासाठी चांगल्या कार्यामध्ये अर्पण केलं, हे पाहून मी तुझ्यावर लय लवकर खुश झालो. आणि मग पार्वती मातेला त्यांची इच्छा जी होती ती पूर्ण झाली. महादेव त्यांना प्राप्त झाले. ती शक्ती मुक्ताबाई की जय.